हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. 5 मे सकाळचे 9 वाजल्यात. आज नम्रताचा आत्ता सकाळी हळदीविडा आणि संध्याकाळी संगीत आहे. स्टे ट्यून. नम्रता कसं वाटा लागले? मस्त वाटाले काय? मस्त वाटाले. नाही ब्लॉग चालले त्याचा. साडे 10 वाजल्यात सकाळचे. आता आम्ही रिसॉर्टकडे चाललो आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमात सोहाची खूप आठवण यायला लागल्या. सोहाचं आणि आमच्या छोट्या पिल्लूचं. म्हणजे तोंडावर स्माईल ठेवणं खूप अवघड झाले. म्हणजे कायम प्रत्येक क्षणी आठवण यायला लागल्या. स्टे ट्यून. हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली हे गजर झाला दारी साजनाची स्वारी संध्याकाळचे 7:30 वाजल्यात. आत्ताच आम्ही रिसॉर्टला आलो आहे. आता एक अर्धा एक तासात आपलं संगीत नाईट चालू होणार आहे. डेकोरेशन एकदम एक नंबर झालं आहे. स्टे ट्यून. सिद्धू, मन भरलं का? मला चिडवून त्रास देऊन बघ. आता चाललीये मी तुला सोडून. पण खरं सांगू, मला तू खूप जीव लावलास. राखीच्या त्या प्रत्येक धाग्याला तुझ्या प्रेमानं अर्थ आणलास. सुहाविनी, तुझ्याही नकळत तू माझ्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस. वाटलीच नाहीस तू परकी, इतकी आमची झालीस. तुझ्या चेनानं घट्ट झालं माझं आणि सिद्धूचं नातं. तुझी कमतरता जाणवली या लग्नात. भाऊज, मला तुझ्यासोबत हे लग्न खूप एन्जॉय करायचं होतं. मम्मी पप्पा, तुमच्यासाठी मी काय बोलू. तुम्ही इतकं दिलंय मला. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलंय मला. शाळेच्या वह्यांवर नाव लिहित होता, आज पत्रिकेवर लिहिताना बघतीये. तुमची पिल्ली तुमच्यापासून थोडीशी लांब जातीये. एकच मागणी आहे देवाकडे, बाकी काहीच नाही. प्रत्येक जन्मी तुम्हीच असाल माझे पप्पा आणि तूच माझी आई. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे. लाडकी नात म्हणून आजीने खूप खूप लाडावलं. मम्मी पप्पांसोबत दोन्ही काका काकींनी प्रेमाने काळजीने वाढवलं. आशू दादा, आशिष दादा, भैयाला बघितलं की लहानपणीच्या आठवणीने डोळे भरून येतात. सारिका वहिनी आणि रिया वहिनी तर मला माझ्या मैत्रिणीच वाटतात. माझ्यानंतर माझी लाडकी इवा आणि नवीन बाळ आहेच माझी कमी भरून काढायला.
आता या सर्वांसोबत मीही तयार आहे मोक्षा वहिनीचं स्वागत करायला. तुमच्या सर्वांकडून मिळालेलं प्रेम मी सोबत घेऊन चालली आहे. हे तुमच्या सर्वांसाठी. बाबुल जो तुमने सिखाया, जो तुमसे पाया, सजन घर ले चली. मेरे मम्मी पापा ने, मेरे परिवार ने मुझे जब भी दी. काल रात्री संगीत संपायला 1 वाजले, घरी येऊन झोपायला 1:30-3 वाजले. आत्ता परत सकाळी 6ला उठून म्हणजे आवरून 7ला इकडं सांगलीला आलो आहे सोहाला न्यायला लग्नासाठी. आणि आज खूप भारी वाटायला लागलं आहे, म्हणजे सोहा लग्नाला येणार म्हणून. थोडं हाय बाळाचं असं फॅक्टर पकडून मग तरी पण म्हणलं असू दे जाऊया लग्नाला, बघूया काय काय होतं आहे. प्लस पिल्लीचा कालचा शेवटचा डान्स एवढा इमोशनल होता, म्हणजे त्यानंतर पूर्ण असं कोलॅप्स झालो आहे इमोशनली. हा ए आजे बाळाला बघितलीस काय? बघितलीस नंतर म्हणतीस बघितलो नाही म्हणून. मी पहिला इथं आल्यावर बघितले. रात्रीचे 8 वाजल्यात, रिसेप्शन चालू झालंय. आत्ता जस्ट सांगलीवरनं आलोय सोहाला सोडून. स्टे ट्यून. काल रात्री रिसेप्शन नंतर थोडेजण प्लस नम्रता, रोहित आणि तिकडची पाहुणे सगळं असं सगळीजण हॉलवरच राहिले. आज सकाळी विदाई होतं 8 वाजता. 8 वाजता विदाई झाल्यानंतर घरी आलं, परत कामाला लागलं. खरं मन काय लागेल, रडायला ते. आधी लहानपणी एवढं भांडत होतो, नंतर कधी बॉन्ड बनला कळालं नाही. कधी आता परत येणार नाही ती इकडं, ते विचार करूनच कसतर होतंय. दररोज असं गावात गेली फिरायला, भेटायला कुणाला पण, काय पण कामं ते नसणार. माहिती होतं की परत येणार. पण आता असं विचार करूनच कसतर होतंय. मोजून 7-8 तास झाल्यात विदाई करून. खरं मला काही गमेना. खूप हार्ड असतंय आपल्या बहिणीचं लग्न झाल्यावर परत घरात येणे. खूप